काय प्रकरण तुम्ही बघा, त्यानंतर तुम्ही प्रस्ताव दाखल करा. तुम्ही आता ऑर्डर झाल्यानंतर आले ना, नाही, ऑर्डर व्हायच्या अगोदर गेले असतं तर तुमचं पण केलं असतं बँकेची ना. नोटीस आली ना 13/2/13/4. बरोबर आहे. त्यानंतर आपण कलेक्टर साहेबांना पत्र पाठवलं. नाही नाही, हे तुम्ही जे कधी आले ते सर्फिशी ऍक्टची ऑर्डर झाल्यानंतर 1.5 वर्षांनी तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. एक मिनट रियाज भाई, आप जो बोल रहे हो ना वो सही बात है, लेकिन हमें अभी इन्फॉर्मेशन इसके बारे में अभी पता चला है, तो कस्टमर जब एजुकेट होगा तभी रेक्ट करेगा मान्य आहे ना. ना, तुमच्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. हाँ. पण त्याला हा मार्ग नाही ना. तुम्ही अब इसका मतलब ये हो गया कि भाई बैंक हमें जवाब ना दे और सिक्योरिटी के हिसाब से और अपने वन साइडेड काम करके अपनी कार्रवाई करे. बैंक का तो फर्ज बनता है ना. कंज्यूमर एक्ट क्या कहता है? कंज्यूमर एक्ट के हिसाब से बैंक हैज टू गिव दी रिप्लाई. क्यों, बराबर है कि नहीं सर? आप मुझे बताइए कि कस्टमर को बैंक ने सेटिस्फाई करना चाहिए कि वन साइडेड ये करना चाहिए, कार्रवाई करना चाहिए. आप लोग लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने के लिए आए हो. ये हमारी जनता सरकार मोर्चा बैठी हुई है, हम लोग सोशल ऑर्गेनाइजेशन रन करते हैं. और जो मैं आपको बता रहा हूँ, मैं दोबारा रिपीट कर रहा हूँ कि हम कानून के हिसाब से बात कर रहे हैं आपके साथ. यहाँ कोई भी फालतू बात नहीं कर रहा है. ये रिस्पेक्टफुली, लॉजिकली, एथिकली और कानून के हिसाब से हम बात कर रहे हैं. और हम बैंक को पूछने का मेरा राइट है, हमारा हर कंज्यूमर का राइट बनता है. तो मुझे उसका जवाब चाहिए. यांच्या केसमध्ये डिले झाले, मान्य करतो मी. आम्ही पत्र पाठवले ना, आता कलेक्टर साहेबांना पण यांनी कधी पाहिजे हो लेटर. आपल्या बघा, आमच्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. तुम्ही समक्ष जाऊन भेट घ्या. नाही नाही, पत्र पोचलं नाही, पाहिजे. नाही, साहेबांनी आता तुम्ही आम्हाला एवढे लोक जे आलेत ना, आम्ही 4-5 लोक जाऊन भेटतो ना. हा ते भेटा त्यांना. प्लानिंग कर रहे हैं वो लोग मिलने का. सब लोग 100-200 लोग जाके डीएम को मिलने वाले हैं. हम लोग जाके, वो हमारी प्लानिंग है ऑलरेडी. 17 तारीख को हम लोग जा रहे हैं मिलने के लिए उसके लिए. ऐसा नहीं कि हम लोग जा रहे हैं. और आप लोगों को भी इंटीमेट करेंगे. एक्शन भी नहीं लेते हैं, इसलिए हमको सब नहीं नहीं, एक मिनट, नहीं एक बात है, ठीक है, क्योंकि उनको पता नहीं, हम मान सकते हैं उनको पता नहीं है. लेकिन आप लोगों को भी हम इंटीमेट करेंगे कि हम डीसी के ऑफिस में या डीएम के ऑफिस में जाने वाले हैं. और 100-200 लोग नहीं, 500 लोग जाने वाले हैं, लोगों को अवेयर करने वाले. अभी शोलापुर के अंदर भी हमने एसबीआई बैंक है, वो बैंक ऑफ इंडिया उसके बारे में हमने एफआईआर की है बैंक के ऊपर. उसको बोला है कि आप जो रुपया छाप रहे हो ना, वो छापने का तरीका बता दो हमारे को. क्योंकि आरबीआई कहता है कि मैं अगर 1 रुपया छापता हूँ, हमारे देश के अंदर 2 करेंसी चलती है. एक आरबीआई छापती है 1 रुपया, एक भारत सरकार छापती है 1 रुपया, जिसके ऊपर से लिखा हुआ है कि भारत सरकार. और जो दूसरी करेंसी छापती है ना, वो आरबीआई छापती है और उसके ऊपर लिखा हुआ है गारंटेड बाय सेंट्रल गवर्नमेंट. ठीक है. और जब आरबीआई को पूछा जाता है आरटीआई के थ्रू कि भाई ये सेंट्रल गवर्नमेंट कौन सी है, केंद्रीय सरकार क्या है, तो पता है जवाब क्या आता है उधर से? हमको नहीं पता कौन सी सरकार है ये. तो आप बता रहे हो जब गारंटेड बाय सेंट्रल गवर्नमेंट नोट के ऊपर लिखा हुआ है, गवर्नर का एफिडेविट है इसके ऊपर, पढ़ लो सारे लोग. तो वो आरबीआई कहती है कि हमको सेंट्रल गवर्नमेंट क्या है हमको पता नहीं है. तो ये फ्रॉड नहीं है अपने आप में. दूसरा और इम्पोर्टेंट बात, 1968 में गवर्नर ने, एक मिनट सुन लो पहले, एक लाइन, क्योंकि आपकी भी हमने बात सुनी. गवर्नर ने 1968 तक जो इस रुपए के ऊपर एफिडेविट होता था कि आई प्रॉमिस टू पे द बेरर ऑन डिमांड द सम ऑफ रुपीज सो एंड सो एट एनी इशू ऑफ ऑफिस. तो ऑफिस ऑफ इशू जो है, ऑफिस बोला तो बैंक. तो मैं धारक को हिंदी में बोलता हूँ कि मैं धारक को 500 रुपया देने का वचनबद्ध हूँ जब भी वो डिमांड करेगा. तो हमने कहा कि यार ये प्रॉमिसरी नोट के ऊपर एफिडेविट गवर्नर का साइन करता है कि मैं 500 रुपया देने का वचनबद्ध हूँ. तो ये 500 रुपया नहीं हुआ ना, ये तो नोट है, ये पेपर है. तो इसके पीछे जो सोना रखा हुआ है, वो हमने एसबीआई को शोलापुर में लिखा कि बताओ, नहीं तो आपके ऊपर एफआईआर होगी कि आपने जो लोन दिया है लोगों को, उतना सोना आपके पीछे है क्या. क्योंकि हमारे हिसाब से आरबीआई रिकॉर्ड कहता है, ये न्यूज़पेपर के अंदर है, कि हमारी जो करेंसी है वो 34 लाख करोड़ है. और आपने जो कर्जा दिया हुआ बैंकों को 156 लाख करोड़ दिया. तो कैसे दिया भाई? 90% लोगों की तो प्रॉपर्टी जाने वाली है. तो मुझे, मेरा कहने का मतलब, हमारा ये क्वेश्चन है, हम पैसा देने को तैयार है, ऑन रिकॉर्ड, आप भी रिकॉर्ड कर रहे हो. हम कह रहे हैं कि ये सुराना मैडम है, जो ये फैमिली है, पैसा देने को तैयार है. जितने लोग हैं संस्था के लोग भी हामी भरने को तैयार है कि हम पैसा देने को तैयार है. हमारे प्रश्न है, हमने 14 पेज दिए हुए बैंक को, उसका हमें लेटर जवाब चाहिए. आरबीआई को एक प्रश्न केला आम्ही की बाबा तुम्ही व्याज कोणत्या नियमाने कोणत्या कायद्यात घेताय, त्याचं उत्तर द्या. आरबीआय म्हणतं आमच्याकडे उपलब्ध नाही. आणि बँकेला ते उत्तर देतात ना, हे व्याज कोणत्या कायद्यात घेतात, कोणत्या नियमात घेतात. तुमच्या लक्षात आलं का?
RBI ला तर मी काय करू शकतो का? नाही नाही तुम्ही नाही माझ्या लेवलला काहीच नाही मला हा, कारण मला मी आम्ही काय आम्ही- म्हणतो, तुम्ही आज आला मैं आपको बता रहे हैं। नाही, नाही, मान्य आहे. तुमच्या सगळ्या मताची मी सहमत नहीं आहे. नहीं त्या दयाल दिवशी भाई पण इनका क्वेश्चन क्या है, हम ये मान सकते हैं कि इनको कुछ पता नहीं है, नहीं, लेकिन हम आपको बता तो रहे हैं ना ये नाही, बात। मला या सगळ्या गोष्टी कळतात पण याच्यात मला अधिकार आहे का काही ओके उनको डीएम का ऑर्डर तेच सांगितलं ना मला कुठलाही अधिकार नाही म्हणजे बाबा मी निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार आज नाही. तुम्ही आमचं जे काही डिस्प्यूट आहे तो तुम्ही द्या रिटर्न मध्ये मला यस रिटर्न मध्ये द्या आणि जे आम्ही काही मैंने करून दिया है सांगा. सर, सब ऊपर तक आज दे द्या दिया। आता आलो ताब्याच्या कारवाईला आता अभी मला मैंने return- भी आपका राइटिंग में दिया हुआ है, तहसीलदार से पता क्या ऑफिस आया मुझे, एक मिनट हाँ। मुझे जो जवाब आया सुनने वाली बात है, मेरा भी केस है, मुझे आपकी तरफ से रिप्लाई आया है कि ये इसके बारे में हम कुछ पता बरोबर नहीं, है, हमको नाहीच आहे आके ना। मिलो करके। आप नाही। क्या बोल रहे हैं, हमको सब पता है। माहिती आहे ना मग नाहीच आहे ना जे आहे तेच सांगितलं नाही त्याला पता है। चुकीचं काहीच सांगितलं नाही वो क्या सांगणार बोलना पण चाह नाही. रहे हैं कि मुझे डीएम का ऑर्डर है वो ऑर्डर की मला बेस पे मैं यहाँ आज आया जर हूँ। ताब्याचे जर कारवाई कॅन्सल जर करायची असेल तर मला रिटर्न मध्ये द्या आणि मला मुदत द्या Yes. या 2 महिन्यात आम्ही आमचा हा प्रश्न मिटवतो हा. म्हणजे पुढे डीएम साहेबांकडून जर नाही, पुढच्या टायमाला मुदत आम्ही नाही देऊ शकत, मुदत बँक एक देईल. मिनिट माझा हो रियाज भाई बँकेला सांगा ना त्यांचं उत्तराधिकारी पैसे देऊ विषय संपला एक मिनिट आता हडपसर मध्ये पण आमची झाली आहे. एक मिनिट हडपसर मध्ये पण असंच झालं आमचं की बाबा आप लोग तिकडे बैठो ना, आले please. तिकडे पण तहसीलदार भैया आप सुराना मैडम त्या चेयर ठिकाणी पर बैठने को बोलो, कंफर्टेबल बैठो आप। बँकेने पण सही केली Available शिक्का आहे दिला. ना काय दिलं लिहून? की बँक जो पण उत्तर देणार नाही तो पण कसल्याही प्रकारची कारवाई ताबा विभाग काही होणार बसा की नाही. साहेब बसा। डीएम साहेबांकडे जावा तुम्ही नाही बँकेचं आपलं dispute. बँकेची चर्चा करतो मी बँकेच्या बाबतीत मी बँकेचं मला काही घेणं नाही बँकेची तुम्ही चर्चा करा बँक तुम्हाला किती मदत देते काय मला काय नाही पण मी तुम्हाला मदत देतो तुम्ही इमिजिएट डीएम साहेबांशी आज भेटा 2 दिवसांनी भेटा 17 तारखेला भेटा 17च्या याच्यात काय तुम्ही त्याच्यात पॉझिटिव्हली मला स्टे एक तर डीएम साहेबांचा किंवा हायकोर्टचा किंवा डीआरटीचा याच्यापेक्षा जास्त डीआरटी को हम कोर्ट नहीं मानते हैं, जितने नाही, लोग तुम्ही हैं यहाँ माना सुन लो। नाही तर नाही माना जी जी, शिफ्टी माहिती आहे DRT मतलब डेप्थ रिकवरी ट्रिब्यूनल, बरोबर आहे दैट पण- इज नॉट ए कोर्ट। नाही, नाही, ये हे बैंक वाले हे- मिसगाइड करते हैं नाही, लोगों को नाही, कि बरोबर- कोर्ट का ऑर्डर है, नाही, नाही। कोर्ट का ऑर्डर नहीं है भाई। डीआरटी बोलते हैं डेप्थ रिकवरी ट्रिब्यूनल। सुन लो मेरी बात नाही पहले। नाही त्याच्या ज्या स्टेजेस ठरलेल्या आहेत हायकोर्टाने जे सांगितले त्याचं जे ज्युरिडिक्शन आहे ते डीआरटी तुम्ही माना नाही माना तर हा तुमचा नहीं वैयक्तिक तो प्रश्न. हाई कोर्ट ने तो ऐसा माझा राइटिंग में प्रश्न दिया है नाही क्या काही. आपको? ये हाई कोर्ट ने राइटिंग में दिया है क्या ऐसा? एक मिनट पूछ लो। क्या बोल मला माझे इंटरव्ह्यू घेऊन मी तुम्हाला मदत समझो ना करतो बात को वो क्या बोलना चाह रहे थोड़ा समझो फिर उनकी बात काटो फिर अपनी बात रखो मी काय सांग- कम्युनिकेशन 1 to 1 होना चाहिए उनका बोलना ये आ रहा है आप डीआरटी को मानो या मत मानो आप डीआरटी में जाओ आप हाई कोर्ट में जाओ वहां से स्टे लो अच्छा। या तो आप डीएम को जाके हाँ, मिलो बस विषय ये ठीक है, उनका ठीक है, बोलना है ठीक है, ठीक है। तीन विषय वो जर थोड़ा आले मला मराठी काही में- घेणं नाही नाही, देणं. मराठीचं थोडं मराठी में थोड़ा सा हाँ, issue नाही है। नाही ये आहे ना खिलाफ हमारे फ्रेंड आहे reaction. ना फ्रेंड आपको समजाएगा खिलाफ ना करें। तर या 3 गोष्टी आहेत या 3 गोष्टीचं मला सांगा तुम्हाला मी अजून एक संधी देतो ते एवढ्या 3 दिल्या तर पुढच्या संधीला जर परत तुम्ही जर इथे आले आणि गर्दी केली आणि हे 3 याचं उत्तर नाही आलं तर मग कायदेशीर बाबीत शासकीय कामात अडथळा म्हणून पुढची कारवाई झाली तर मी जबाबदार राहणार नाही We are ready to face. हा म्हणजे हे जे आहे ते आता हे फ्रेंडली चर्चेत आलेली तुम्ही नाही, मला एक चालेल, संधी द्या चालेल. मला रिटर्न मध्ये असं झालंय नाही. आम्ही या 17 तारखेला डीएम साहेबांकडे जाणार हा. आहे डीएम साहेबांच्या चर्चेत जे काय होईल हा. ते आम्हाला मान्य राहील नाही आम्ही हे लिहून देऊ शकतो आम्ही डीएम साहेबांना भेटायला बरोबर चाललो आहे ना पण तिथं फक्त बँकेने जो पण आम्हाला उत्तर देत नाही तो पण कसल्या प्रकारची बँकेचा कारवाईसाठी विषय आम्ही- ऐका ऐका DM को बँकेचा भी विषय वेगळा आहे माझा विषय मी सांगतोय ऐका ना, डीएम ऐका ना, कडे तुम्ही जाणार आहे ना लिंक बघा ना तुम्ही कशी झाली एक मिनिट मी तुम्हाला कापतो हे गेले प्रस्ताव घेऊन तिकडे डीएम कडे बरोबर डीएम साहेबांनी 1 साइड ऐकून त्यांनी ऑर्डर काढली तुमच्याकडे आता आहे ना त्याच्यावर अपील करा ना मग मी तुम्ही. तुम्हाला DM च्या आता मी ऑर्डरवर दिवस- पण मग मी हायकोर्टात आता तुम्हाला इथं कसं लिहून देऊ शकतो हा माझी मीटिंग झाली आता काय ठरले आपलं आता मी आम्ही जाणार DM म्हणून ला- देणार. हा डीएम ला ठीक आहे जाणार ना? 17 तारखेला जाणार आहे Yes. तुम्ही. बरोबर ना मग तेच लिहून द्या ना मग तुम्ही ताब्याला ठीक आलेला आहे. आहे लिंक जाऊ ठीक आहे ना, 17 कोई तारखेला issue 17 तारखेला लिंक डीएम कडे देने के जाणार लिए आहे तयार आहे, आणि कोई त्या problem मीटिंग मध्ये जी चर्चा होईल हा. ती पॉझिटिव्हली चर्चा जी होईल त्या चर्चेप्रमाणे तुम्हाला बस. मान्य राहावं Yes. मला मान्य राहावं Yes. फक्त या कालावधीमध्ये बँकेचा एकही माणूस इथं आला नाही पाहिजे व्हॅल्युएशनला आलो आता माझी जर फोटो नोटीस काढायला नाही आली तर बँकेचं कसं येईल हा बस यस बराबर नहीं नहीं सही है उनका पॉइंट सही है लिख के देने के तैयार है we are ready to do. बैंक वालों से भी लिखवा आणि- सकते हैं, हमारे जवाब नहीं, बैंक के अंदर सब- वो बैंक से हमें बैंक को लेकर हमारा उनके साथ काम करो. बैंक को लेकर दे आणि 17 तारखेला चर्चा जी होईल हा. ती चर्चेचं प्रोसिडिंग मला कळून टाकायचं मी पण आम्ही साहेबांना सांगून देतो खाली कळवा म्हणून हो मला कळालं ते जर म्हणले समजा ठीक आहे थांबा हा. नो प्रॉब्लेम संपला विषय ते जर म्हणले नाही बुवा, याच्यावर तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल हा, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय जे करायचे ते तुमचे मार्ग तुम्हाला सगळे मोकळे आहेत. हो हो बताएंगे काय? कोई जल्दी नहीं है. अरे स्टेप बाय स्टेप प्रोसेस अपना चल रहा है नोटिस गया है इनको सेक्शन 80 का नोटिस गया है इनके पास बँकेचं नोटिस काय है म्हणणं आहे तुमचं या इकडं कोण आहे बँकेचं मेन
आइए आइए पाटील सर काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? साहब इनको ये पूछो ना, एक रिक्वेस्ट है आपसे।